नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण बघतोय PYQ बॅच आणि या कंबाईनच्या PYQ बॅच मध्ये आज आपण एक आपला पेपर बघणार आहे आणि तो पेपर असणार आहे आपला गट क 2024 ची पूर्व परीक्षा। आणि सगळ्यात महत्त्वाचं गट क 2024 चा पूर्व परीक्षेचा पेपर गट ब चा टाकलेला आहे पेपर, तुम्ही तो पाहिला असेल। गट क चा राहिला होता तो पेपर आज आपण बघूया। आणि गट क च्या पेपर मध्ये आपले इतिहासाचे 10 क्वेश्चन होते आणि या 10 क्वेश्चनचं विश्लेषण आणि त्याचा एरिया हा बघण्याचा आपण प्रयत्न करूया। जेव्हा तुम्ही गट क ची एक्झाम द्याल तेव्हा तुम्हाला ते क्वेश्चन आणि तो एरिया तुमच्यासाठी तिथं सगळ्यात महत्त्वाचं एक रोड मॅप ठरेल आणि कुठला टॉपिक करायला पाहिजे किंवा कुठल्या टाइपचे क्वेश्चन येतात हा पण सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करण्याचा काय करूया प्रयत्न करूया। ठीक आहे, तर गट क 2024 ला पहिला क्वेश्चन होता। तर पहिला क्वेश्चन असा होता, सत्यशोधक जलसा या कला प्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हतं। सगळ्यात महत्त्वाचं, सत्यशोधक समाजाचा प्रसार करण्यासाठी 20व्या शतकामध्ये जलसा हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वापरला गेला आणि जलसा या प्रकाराचा वापर सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाला। कोल्हापूर संस्थानामधलं सगळ्यात महत्त्वाचं कोल्हापूर संस्थान आणि सातारा जिल्हा अशा या ठिकाणी या जलशाचा वापर झाला होता। आणि मग खालीलपैकी कोण होतं कोण नव्हतं की ज्यांनी जलसा या प्रकाराच्या माध्यमातून सत्यशोधक समाजाचा प्रसार केला नाही, असा प्रश्न विचारला होता। बर, हा क्वेश्चन नवीन आहे का? तर बिलकुल नाही। लक्षात ठेवा, हा क्वेश्चन आयोगाचा अगोदरचा काय होता, PYQ होता। पण PYQ जेव्हा आयोगाने क्वेश्चन विचारला होता का, तो मला वाटतं 2021 च्या राज्यसेवा पुरवला होता आणि तो प्रश्न रामचंद्र घाडगे यांच्यावर होता। कारण रामचंद्र घाडगे या व्यक्तीबद्दलची माहिती आयोगाने विचारली होती, त्यांच्याबद्दल 4 वाक्य दिले होते। सातारा जिल्ह्यातील काले या गावी त्यांचा जन्म झाला। त्यानंतर सत्यशोधक समाजाचा प्रसार करण्यासाठी ते प्रसिद्ध जलसाकार होते। सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी जलसाच्या माध्यमातून प्रसार वगैरे केला, असा तो क्वेश्चन होता। म्हणजे तो क्वेश्चन त्या व्यक्तीवर विचारला होता जो की आयोगाचा काय होता, PYQ होता। लक्षात ठेवा। आणि मग हा टॉपिक कोणता आहे, तर हा टॉपिक आहे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ। कुठला टॉपिक आहे हा, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ। आणि सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये तुम्हाला सत्यशोधक समाज आहे आणि त्या सत्यशोधक समाजामध्ये तुम्हाला मग त्या जलशेची माहिती आहे। लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे सत्यशोधक समाज आणि सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ इथून तो प्रश्न आलेला आहे आणि तो त्या प्रश्नाचा टॉपिक आहे। लक्षात ठेवा, ठीक आहे। मग सत्यशोधक जलसा या प्रकाराशी कोण संबंधित नव्हतं, तर सगळ्यात महत्त्वाचं भाऊराव पाटोळे होते, ज्योतिराम फाळके होते, रामचंद्र घाडगे होते, होनाजी बाळा हे व्यक्ती मात्र त्याशी संबंधित नव्हते, ते शाहीर होते। लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे त्यांचा संबंध त्या जलसा या प्रकारासोबत नव्हता। त्यामुळे सत्यशोधक जलसा या प्रकाराशी होनाजी बाळा संबंधित नव्हते, त्यामुळे 1 नंबर या प्रश्नाचं उत्तर आहे। ठीक आहे। रामचंद्र घाडगे सातारा जिल्ह्यातलेच आहेत, काले या गावी त्यांचा जन्म झाला होता। त्यानंतर ते प्रसिद्ध काय होते, जलसाकार होते। लक्षात ठेवा। आणि जलसेच्या माध्यमातून त्यांनी सत्यशोधक समाजाच्या तत्वांचा सातारा जिल्ह्यामध्ये काय केला होता, प्रसार आणि प्रचार केला होता। ते व्यक्ती महत्वाचे, ठीक आहे। मग सगळ्यात महत्वाचं जलसा असेल, त्यानंतर तमाशा असेल, त्यानंतर यात्रा असतील। लक्षात ठेवा, अशा ठिकाणी जेव्हा सगळे लोक एकत्र यायचे तेव्हा त्यांच्यामध्ये सत्यशोधक समाजाच्या तत्वांचा प्रसार करण्यासाठी भाषणं दिले जायचे। लक्षात ठेवा। त्यानंतर पोवाडे म्हणले जायचे। त्यामुळे भाषण आणि पोवाडे याच्या माध्यमातून सुद्धा सत्यशोधक समाजाच्या तत्वांचा प्रसार झालेला आपल्याला दिसतो। दिनकरराव जवळकर सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं काही मेळावे सुद्धा भरवले जायचे। लक्षात ठेवा, जसं की आता छत्रपती मेळा हा महत्त्वाचा आहे। आणि मग प्रश्न विचारतील तुम्हाला, छत्रपती मेळा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने आयोजित केला होता, तर त्यांचं नाव होतं केशवराव जेधे। लक्षात ठेवा। आणि अशा छत्रपती मेळ्याच्या माध्यमातून सुद्धा सत्यशोधक समाजाच्या तत्वांचा प्रसार केला जायचा, तिथं भाषण वगैरे व्हायचे। शिवाजी आमुचा राणा हा पोवाडा दिनकरराव जवळकरांनी लिहिला होता आणि दिनकरराव जवळकरांनी लिहिलेला पोवाडा शिवाजी आमुचा राणा हा एवढा गाजलेला, पण तेव्हा असे गीतं जे पोवाडे आणि भाषण होते का त्याला सेन्सॉरशिप लागू व्हायची। लक्षात ठेवा, म्हणजे जर त्यातून काही टीका होत असेल तर ते सरकार तुम्हाला थांबवायला लावायचं किंवा कट करायला लावायचं। जसं की एखाद्या चित्रपटाला प्रदर्शित होण्याच्या अगोदर आपण सेन्सॉरशिप बोर्डाकडे पाठवतो, नाही का, सेम तसं। तर सगळ्यात महत्त्वाचं ब्राह्मणेतर वाद वाढायचा, त्यामुळे सत्यशोधक समाजाचा प्रसार अशा माध्यमातून तुम्हाला झालेली तर पाहायला भेटेल। लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे जलसा महत्त्वाचा आहे,
क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर भाऊराव पाटोळे सुद्धा होते सातारा जिल्ह्यातले. ज्योतिराम फाळके होते, लक्षात ठेवा. ह्या लोकांनी सत्यशोधक समाजाच्या तत्वांचा प्रसार करायला जलसा या प्रकाराचा वापर केलेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. आपल्या नोट्समध्ये नाही का प्रश्न यायच्या अगोदर आपल्या नोट्समध्ये सगळी माहिती होती, लक्षात ठेवा. विशेष म्हणजे गट क 2024चा जो पेपर होता का, तो गट क चे 10च्या 10 प्रश्न आपल्या नोट्समधून आले होते. आपण तेव्हा पण टाकलं होतं टेलिग्रामला, तुम्ही बघू शकता. आणि हे 3 नाव आहेत का आपल्या नोट्समध्ये ओळीनच आहेत सत्यशोधक समाजामध्ये, सगळ्यात शेवटी आहेत. ठीक आहे. आणि तो प्रश्न तिथून आलेला. ठीक आहे. त्यामुळे नोट्समध्ये होते या सोर्स, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे हे सगळं लक्षात असू द्या, परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यानंतर तुम्हाला काही माहिती शोधून देण्याचा प्रयत्न केलाय. असे बरेचसे लोक होते ज्यांनी याच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं सत्यशोधक समाजाचा प्रसार केला होता. आणि ते लोक जलसा या कला प्रकाराशी संबंधित आहेत. 1920 ते 1923 या काळामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झालेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. म्हणजे 20व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या तुम्हाला दिसतील. आणि जलसेच्या माध्यमातून मग सत्यशोधक समाजाचा प्रसार झालेला आहे. आता पुढचा क्वेश्चन तुम्हाला कसा असू शकतो त्याच्यावर आधारित तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. पुढे तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, सत्यशोधक जलसे कोणत्या भागामध्ये कोण काय करायचं, साजरा करायचा, ज्याच्या माध्यमातून त्याने तिथं सत्यशोधक समाजाचा प्रसार केला. म्हणजे याचा अर्थ सगळ्यात महत्वाचा प्रांत असा प्रश्न येऊ शकतो, त्या प्रदेशाचं नाव सांगा आणि त्या प्रदेशातला व्यक्ती सांगा किंवा यांच्या जोड्या लावा, लक्षात ठेवा, ज्यांनी जलसेच्या माध्यमातून सत्यशोधक समाजाच्या तत्वांचा प्रसार केला. मग सगळ्यात महत्वाचं तिथं कोण कोण लोक होते, तर सोलापूरमध्ये सोनोपंत कुलकर्णी नावाचे व्यक्ती होते, लक्षात ठेवा. सोलापूरमधून त्यांनी जलसेच्या माध्यमातून प्रसार केलेला आहे. नंतर बिलवडीचे भाऊराव पाटोळे नावाचे व्यक्ती होते. तर बिलवडी भाऊराव पाटलांनी तिथं काम केलं होतं. त्यानंतर वराड करजगाव या ठिकाणी मोतीराम वानखेडे होते. अमरावतीमध्ये शामराव कुलट होते. तर शामराव कुलट सुद्धा लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. त्यानंतर कोल्हापूरमधून लक्ष्मण भोसले होते. कोल्हापूरमधले लक्ष्मण भोसले सुद्धा महत्वाचे आहेत. ठीक आहे. त्यामुळे सत्यशोधक जलसेच्या माध्यमातून त्यांनी ते काम केलेले आपल्याला तिथं दिसतील, लक्षात ठेवा. 1921 ते 23 या काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये तात्याबा पाटील सुद्धा महत्वाचे व्यक्ती राहिले होते, ज्यांनी जलसेच्या माध्यमातून मग सगळ्यात महत्वाचं काम केलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. त्यामुळे वेगवेगळे प्रदेश आणि वेगवेगळे नेतृत्व यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. त्यामुळे ही माहिती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, परीक्षेला क्वेश्चन बनतात. बाकी मग सत्यशोधक समाज सगळा लक्षात ठेवा. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 ला केली होती. आणि 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजानं सगळ्यात महत्वाचं सामाजिक धार्मिक सुधारणासाठी काम केलेलं आहे. त्यामुळे सामाजिक धार्मिक सुधारणा करणं, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ब्राह्मणेतर वर्गामध्ये जागृती घडवून आणणं हा सत्यशोधक समाजाचा बेस होता. त्यामुळे सत्यशोधक समाजानं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुलेंनी सत्यशोधक असं नाव दिलं. धर्मातलं सत्य शोधून लोकांसमोर मांडायचं होतं, त्यासाठी सत्यशोधक समाज काम करत होता. ठीक आहे. त्यामुळे सत्यशोधक समाजावर प्रश्न विचारतात, कारण त्याचा संबंध महाराष्ट्रासोबत आहे. त्यामुळे सत्यशोधक समाज व्यवस्थित करा, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. सोबत मग सत्यशोधक समाजासोबत हे पण लोक आपल्याला महत्वाचे वाटतात, कारण त्यांनी जलसेच्या माध्यमातून सत्यशोधक समाजाचं काम केलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली. तर दुष्काळ संहिता तयार करण्यात आली ते कमिशन कोणतं होतं, लक्षात ठेवा. सर रिचर्ड स्ट्रॅची आयोग, जॉर्ज कॅम्पबेल आयोग, मॅकडोनल आयोग आणि जेम्स ल्याल आयोग. तर सगळ्यात महत्वाचं उत्तर आहे सर रिचर्ड स्ट्रॅची आयोग. स्ट्रॅची आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 ला दुष्काळ संहिता तयार करण्यात आली. परीक्षेला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे याचं उत्तर तर 1 नंबर आहे. म्हणजे लक्षात ठेवा टॉपिक कोणता आहे, टॉपिक आपला जमीन महसूल सुधारणा. जमीन महसूल सुधारणा या टॉपिकवर प्रश्न आहे. आणि जमीन महसूल सुधारणा मधला सब पॉइंट कोणता, दुष्काळ आयोग, याच्यावर आयोगानं क्वेश्चन विचारला होता. त्यामुळे जमीन महसूल सुधारणा टॉपिक बघत असताना तुम्हाला इथं तो प्रश्न सापडून जाईल. जमीन महसूल या टॉपिकवर या पेपरमध्ये 2 प्रश्न होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन एक आहे तुम्हाला, जे की 5 नंबरला बघायला भेटेल तुम्हाला, किंवा 9 नंबरला बहुतेक. रिचर्ड स्ट्रॅची आयोग कशाशी संबंधित आहे, हा पण प्रश्न याच पेपरमध्ये आहे. रिचर्ड स्ट्रॅची आयोग दुष्काळाशी संबंधित आहे. म्हणजे एकच टॉपिक आहे, त्यात 2 प्रश्न आले होते गट क ला, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग सगळ्यात महत्वाचं, इंग्रजांनी टोटल दुष्काळ आयोग नेमले होते किती, 6. आणि 6 दुष्काळ आयोगाची मग आपल्याला पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. 6 दुष्काळ आयोग केल्यानंतर त्याच्या पलीकडे कोणता क्वेश्चन आयोग विचारणार नाही. आजपर्यंत आयोगानं दुष्काळ आयोगावर प्रश्न विचारला
विचारत असताना त्याचा क्रम लावा, त्याच्या जोड्या लावा, अशा अर्थाचे प्रश्न विचारले आहेत. आणि इथं मात्र डायरेक्ट शिफारस विचारली, लक्षात ठेवा. त्यामुळे शिफारशी सुद्धा विचारतात. हा क्वेश्चन शिफारशी बेस जातो, कारण कुठल्या दुष्काळ आयोगानं दुष्काळ संहिता स्थापन करायला सांगितलं होतं. आता बघा, रिचर्ड स्टॅची कमिशन हे लॉर्ड लिटनच्या काळामध्ये नेमलेलं कमिशन आहे, पण दुष्काळ संहिता ज्याच्या काळात तयार झाल्या तो व्हाईसराय मात्र कोण होता? रिपन होता. त्यामुळे पुढच्या काळामध्ये असा पण प्रश्न येऊ शकतो ना तुम्हाला, की दुष्काळ संहिता कुणाच्या काळात तयार झाल्या, मग त्याचं उत्तर लिटन नाही येणार, त्याचं उत्तर काय येणार? रिपन. आणि स्टॅची आयोग कुणाच्या काळात होता? तर लॉर्ड लिटनच्या, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीचा तो प्रश्न बनला जाऊ शकतो. त्यामुळे ही माहिती लक्षात असू द्या. दुष्काळ संहिता तयार जरी झाल्या असल्या रिचर्ड स्टॅची कमिशननं, तर रिपनच्या काळामध्ये त्या अस्तित्वात आल्या, कारण का 1883 ला कोणाचा कार्यकाळ चालू होता? तर लॉर्ड रिपनचा कार्यकाळ चालू होता, लक्षात ठेवा. आता बघा, टोटल दुष्काळ आयोग किती आहेत? 6 आहेत. सगळ्यात महत्वाचं पहिलं 1860-61 ला आहे. ठीक आहे, त्यानंतर 1867-68 दरम्यान आहे. त्यानंतर 1878 ला आहे. त्यानंतर 1897-98 दरम्यान आहे. त्यानंतर 1900 साली आहे. आणि त्यानंतर 1946, 45, 46 साली. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 दुष्काळ आयोग आहेत. आता 1860-61 ला कुठला दुष्काळ आयोग होता? तर त्या दुष्काळ आयोगाचं नाव होतं स्मिथ कमिशन, लक्षात ठेवा. कुठलं कमिशन होतं? सगळ्यात महत्वाचं स्मिथ कमिशन होतं. आणि हे जे स्मिथ कमिशन, स्मिथ त्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे, स्मिथ दुष्काळ आयोग तुझा म्हणतात त्याला. आणि हा दुष्काळ आयोग कोणाच्या काळामध्ये होता? कॅनिंगच्या. ठीक आहे, त्यामुळे पहिला जो होता का 1860-61 ला स्मिथ कमिशन होतं, स्मिथ आयोग कॅनिंगच्या काळामध्ये होता, जे की 60-61 त्याची स्थापना झाली. 1867-68 काळामध्ये कुठला दुष्काळ आयोग होता? तर त्यांचं नाव होतं कॅम्पबेल आयोग, लक्षात ठेवा. तर हे कॅम्पबेल कमिशन महत्वाचं आहे, परीक्षेला क्वेश्चन विचारला होता. आणि हे कोणाच्या काळामध्ये होतं? लॉरेन्स. तर लॉरेन्स तेव्हा भारताचे काय होते? व्हाईसराय होते, लक्षात ठेवा. तर लॉरेन्सच्या काळामध्ये असलेलं कमिशन होतं कॅम्पबेल. 1878 ला कुठला आयोग होता? तर त्याचं नाव होतं रिचर्ड स्टॅची कमिशन. आणि हे स्टॅची कमिशन कोणाच्या काळामध्ये होतं? तर तेव्हाचा व्हाईसराय होता लिटन. आणि त्यांनी सांगितलं होतं दुष्काळ संहिता स्थापन करा. तर दुष्काळ संहिता स्थापन झाल्या होत्या कोणाच्या कार्यकाळामध्ये? तर तो व्यक्ती मात्र कोण होता? पुढे रिपन होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे 1878 दुष्काळ आयोग माहित असायला पाहिजे. नाव होतं स्टॅची. 1897 ला प्लेगची साथ आली, तेव्हा जेम्स ल्याल आयोग होता. तर जेम्स ल्याल आयोग, आणि ते कोणाच्या काळामध्ये होता? तर एल्गिन दुसरा, लक्षात ठेवा. एल्गिन दुसरा हा तेव्हा भारताचा काय होता? व्हाईसराय होता. एल्गिन दुसऱ्याच्या काळामध्ये तो कमिशन आपल्याला दिसतं. त्यानंतर 1900 साली शेवटचा आपला 5वा दुष्काळ आयोग होता, त्याचं नाव मॅकडोनल कमिशन होतं. आता हे जे मॅकडोनल कमिशन होतं का, हे कुणाच्या काळामध्ये होतं? तर मॅकडोनल कमिशन होतं कर्जनच्या कार्यकाळामध्ये. त्यामुळे कर्जन महत्वाचा आहे, जो की भारताचा काय होता? व्हाईसराय होता. त्यामुळे मॅकडोनल कमिशन कर्जनच्या काळात आलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, मॅकडोनल कमिशन महत्वाचं आहे. मॅकडोनल कमिशननं सुद्धा काही गोष्टी सांगितलेल्या आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. तर मॅकडोनल कमिशनचं काय म्हणणं होतं? मॅकडोनल आयोगाने सांगितलं होतं सगळ्यात महत्वाचं दुष्काळ आयुक्त हे पद तयार करा. तर दुष्काळ आयुक्त हे पद तयार करा कोण म्हणलं असं विचारलं जाऊ शकतं. तर दुष्काळ आयुक्त हे पद सांगणारं मॅकडोनल होतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक निधी स्थापन करा दुष्काळासाठी, एक फंड स्थापन करा आणि त्या निधीचा पैसा दुष्काळ पडल्यानंतर काय करा त्याचा वापरा. त्यानंतर 1946 ला कुठला कमिशन होतं? वुडहेड आयोग होता. आणि जो वुडहेड आयोग होता का, त्याच्या अध्यक्ष आपलं कोणाच्या कार्यकाळामध्ये होता? वेवेलच्या कार्यकाळामध्ये होता, कारण वेवेल तेव्हा व्हाईसराय होता. वुडहेड त्याचे काय होते? अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने जर परीक्षेला क्वेश्चन विचारला तर हे विचारलं जाऊ शकतं. आता 1900 साली स्थापन केलेल्या दुष्काळ आयोगाला 125 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे 2025-26 परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळं 6 दुष्काळ आयोग आणि 6 अध्यक्ष आपल्याला माहित असायला पाहिजे. सोबत 6 व्हाईसराय माहित पाहिजे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. हे 6 सोडून दुसरा कुठला 7वा आयोग नाही. त्यामुळे लक्षात असू द्या, जर क्वेश्चन यायचा असेल तर ह्याच 6 दुष्काळ आयोगाला क्वेश्चन टाकावा लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या 6 दुष्काळ आयोगावर प्रश्न येतात. क्रम लावा, जोड्या लावा, असे प्रश्न आयोगाने पाठीमागे विचारून झालेले आहेत. तुमच्या समोर सगळे आयोग आहेत. सोबत आपला जमीन महसूल सुधारणा टॉपिक आणि दुष्काळ आयोग याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर 1920 मध्ये स्थापन झालेली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याचे अध्यक्ष कोण होते? म्हणजे याचा अर्थ आयटकचे अध्यक्ष कोण होते? आजपर्यंत बघा आयटक वर किमान 6 ते 7 वेळा आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे. आणि मग आता गट ब ची झालेली जो 2025 चा पेपर होता का, त्याला सुद्धा सगळ्यात महत्वाचं आयटक वर प्रश्न होता.
असा प्रश्न आला होता, खालीलपैकी कोणते व्यक्ती आयटकचे अध्यक्ष नव्हते? तर पहिले हे माहिती पाहिजे, मग आयटकचे अध्यक्ष कोण होते लक्षात ठेवा. आता हा क्वेश्चन टॉपिक कोणता आहे? तर ह्या टॉपिक आहे कामगार चळवळ. कामगार चळवळीवरचा क्वेश्चन आहे. कामगार चळवळीमध्ये कामगारांची संघटना आहे कोणती? आयटक. रशियन राज्यक्रांती झाल्यानंतर आयटकचा जन्म झाला आणि सगळ्यात महत्वाचं, आयटक या संघटनेचे पहिले अध्यक्ष लाला लजपत राय राहिले होते. त्यामुळे पहिले अध्यक्ष विचारले कोण होते? तर सगळ्यात महत्वाचं लाला लजपत राय आयटकचे अध्यक्ष होते. ठीक आहे, त्यामुळे आयटकचे अध्यक्ष आपल्याला लाला लजपत राय दिसते लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळं पहिले अध्यक्ष महत्वाचे आहेत क्वेश्चन आलेला. आणि आता जो गट ब 2025 ला क्वेश्चन होता का, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं CR दास आयटकचे अध्यक्ष राहिले होते लक्षात ठेवा. सुभाषचंद्र बोस आयटकचे अध्यक्ष राहिले होते. सरोजिनी नायडू अध्यक्ष राहिल्या होत्या. पंडित जवाहरलाल नेहरू आयटकचे अध्यक्ष राहिले होते. असे बरेच लोक होते जे की आयटकचे अध्यक्ष राहिले होते. ठीक आहे, त्यामुळे आयटक बद्दल बाकीची माहिती आपल्याला असायला पाहिजे ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात. आयटकची स्थापना कोणत्या दिवशी झाली होती? 31 ऑक्टोबर 1920 ला आयटकची स्थापना झाली होती. त्यामुळे कधी कधी डेट सुद्धा विचारतात, ते डेट महत्वाचे आहे लक्षात ठेवा. 31 ऑक्टोबर 1920 ला आयटकचा जन्म झाला आणि आयटकचे पहिले अध्यक्ष होते लाला लजपत राय. सोबत आयटक मध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अजून दिले, तिथं तुम्हाला आयटक बद्दल काय माहिती अजून तुम्हाला पुढे दिसून येईल. आणि हा आता प्रश्न होता, खालीलपैकी कोणते व्यक्ती अध्यक्ष नव्हते, पण कोण कोण होते अध्यक्ष हे माहित असायला पाहिजे. त्यामुळे CR दास, सुभाषचंद्र बोस, सरोजिनी नायडू, पंडित जवाहरलाल नेहरू आयटकचे अध्यक्ष राहिलेले व्यक्ती आहेत लक्षात ठेवा. आता बघा, आयटकची स्थापना कधी झाली? आयटकची स्थापना झाली 31 ऑक्टोबर 1920 ला. त्यानंतर आयटक ब्रिटनच्या ट्रेड युनियन संघटनेच्या धर्तीवर भारतामध्ये आयटकची स्थापना झाली. 1920 मध्ये म्हणजे 1917 ला रशियन राज्यक्रांती झाल्यानंतर जगामध्ये साम्यवादाचा प्रभाव जास्त वाढू लागला. साम्यवादी विचारधारा बाळकडू घेत होते त्या काळामध्ये आणि त्या विचारधारेनुसार बराचसा तरुणांचा वर्ग सुद्धा त्या दिशेने जाऊ लागला होता लक्षात ठेवा. तेव्हा कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतामध्ये सुद्धा एक संघटना असावी असा विचार होता आणि काँग्रेसच्या उद्दिष्टाबरोबरच पुढे मग त्यांनी सुद्धा कामगारांच्या उद्दिष्टासाठी काम केलं आणि म्हणून ब्रिटनच्या ट्रेड युनियनच्या धर्तीवर भारतामध्ये सगळ्यात महत्वाचं ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. ठीक आहे, म्हणजे इंग्लंड मधली जी संघटना होती, संघटना कामगारांची, त्याच्या धर्तीवरच आयटकची स्थापना झालेली आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं ध्येय आयटकचं काय होतं? कामगारांचं हित जोपासणं, कामगारांचे प्रश्न काय करणं, मार्गी लावणं लक्षात ठेवा. त्यात 20व्या शतकाच्या पहिल्या दशकात आयटकचा जन्म झालाय. ह्याला हायलाइट करून हे लक्षात असू द्या, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कुठल्या पहिल्या दशकामध्ये कुणाचं आयटकची स्थापना कधी झाली असं विचारतील. 20व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये. नंतर अध्यक्ष आजपर्यंत राहिलेले लोक लाला लजपत राय होते, CR दास होते, सरोजिनी नायडू होत्या, पंडित नेहरू होते, सुभाषचंद्र बोस होते. हे सगळे लोक आयटकचे अध्यक्ष राहिले होते. त्यानंतर हे महत्वाचं आहे, याच्यावर परीक्षेला पुढच्या काळामध्ये क्वेश्चन असू शकतो, ही माहिती लक्षात असू द्या. लाहोर असेल, कलकत्ता असेल, चेन्नई असेल, दिल्ली असेल, कानपूर असेल, बऱ्याच ठिकाणी आयटकच्या अधिवेशन झाले होते आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष वेगवेगळे लोक आहेत. लाहोरमध्ये 1923 ला अधिवेशन झालं होतं, CR दास अध्यक्ष होते लक्षात ठेवा. त्यामुळे 1923च्या आयटकच्या अधिवेशनाचे अध्यक्ष CR दास, पण अधिवेशन लाहोरमध्ये. 1924चं अधिवेशन कलकत्तामध्ये झालं होतं. दत्तोपंत ठेंगडी नावाचे व्यक्ती आयटकचे अध्यक्ष राहिले होते. ही पण माहिती लक्षात ठेवा, कुठं तुम्हाला भेटणार नाही. दत्तोपंत ठेंगडी अध्यक्ष होते. त्यानंतर मुंबईमध्ये 1925 ला अधिवेशन झालं होतं. FV गिरी नावाचे व्यक्ती अध्यक्ष होते. त्यामुळे FV गिरी महत्वाची व्यक्ती आहे जे की आयटकचे अध्यक्ष राहिले होते. चेन्नईमध्ये 1926 ला अधिवेशन झालं होतं. चंद्रिका प्रसाद नावाचे व्यक्ती आयटकचे अध्यक्ष होते. 1927 ला दिल्लीमध्ये झालं होतं. दिवाण चिमनलाल नावाचे व्यक्ती आयटकचे अध्यक्ष राहिले होते. ठीक आहे, त्यामुळे दिल्लीपर्यंत अध्यक्ष भेटतील, कानपूरच्या अध्यक्षाचं नाव कुठं दिलं नाही. त्यामुळे अधिवेशन आणि त्याचे अध्यक्ष हे पण लक्षात ठेवा. पुढच्या काळामध्ये असा सुद्धा आयोगाचा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर आयटकचे महासचिव कोण होते? सगळ्यात महत्वाचं आहे, स्टार करून ठेवा. आयटकचे महासचिव होते नाम जोशी. आणि नाम जोशीवर तर कंटिन्यू प्रश्न येतो लक्षात ठेवा, सोशल सर्व्हिस लीग कोणाच्या आहे? तर पुढे तुम्हाला नाम जोशी यांच्याबद्दल विचारत असताना आयोग विचारणार, नाम जोशी यांच्याबद्दल खालील विधानाचा विचार करून योग्य विधान ओळखा. नाम जोशी आयटकचे काय होते? महासचिव होते. तर माहित असायला पाहिजे आपल्याला महासचिव होते का लक्षात ठेवा. आयटकचे पाक्षिक निघायचे, त्या पाक्षिकाचं नाव होतं ट्रेड युनियन काँग्रेस, आपला ट्रेड युनियन रेकॉर्ड नावाचं. तर ट्रेड युनियन रेकॉर्ड नावाचं आयटकचं काय होतं? एक मॅगझिन होतं लक्षात ठेवा, ज्याच्या माध्यमातून आयटकनं काय केलं होतं? आपलं प्रश्न कामगारांचे मांडले होते. त्यामुळे अशा पद्धतीनं आयटकचे पहिले अध्यक्ष लाला लजपत राय, सोबत कोण कोण अध्यक्ष होते त्यांची सुद्धा नावं दिलेत. ते सगळे नाव लक्षात ठेवा.
कामगार चळवळ बघताना आजपर्यंत आयटकवर सगळ्यात जास्त क्वेश्चन आलेत. पुढच्या काळामध्ये सुद्धा आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतं. ठीक आहे, त्यामुळे आयटक महत्वाचा आहे. त्यानंतर जोड्या लावा. आता तुम्हाला पुढे प्रश्न दिलाय जोड्या लावा. वर्तमानपत्राचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे वर्तमानपत्राबद्दल असलेला क्वेश्चन आहे जोड्या लावा, जे की वर्तमानपत्रावर एक क्वेश्चन असतो. ठीक आहे, त्यामुळे वर्तमानपत्र व्यवस्थित करून जायचं. आपल्या नोट्स मधून वर्तमानपत्र टॉपिक करा. 310 पेक्षा जास्त वर्तमानपत्र दिलेत ज्याच्यावर परीक्षेला एखादा तर क्वेश्चन असतो. जास्तीत जास्त क्वेश्चन वर्तमानपत्राचं नाव आणि त्याचा असलेला संपादक किंवा मालक अशा अर्थानं विचारतात. मग एक जरी माहित असलं तरी आपल्याला तिथं उत्तर सापडतं. आता तुम्हाला 4 दिलेत. गुराकी पण दिलंय, लक्षात ठेवा. त्यानंतर भाला पण दिलंय, हरिकिशोर दिलंय आणि देशसेवक दिले. आता ह्या प्रश्नामध्ये तुमचा अजून एक प्रश्न तयार होतो. कोणता? पुढे प्रश्न तुम्हाला असा पण विचारला जाऊ शकतो, कोणतं वर्तमानपत्र कुठल्या ठिकाणाहून प्रकाशित होत होतं. म्हणून पुढे आयोगाने ठिकाण पण दिले, मुंबई, पुणे, यवतमाळ आणि नागपूर. म्हणजे एकाच प्रश्नामध्ये अजून एक प्रश्न दडलेला, लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा तुम्ही PYQ बघत असता का तेव्हा या गोष्टीकडे सुद्धा लक्ष असू द्या, कारण त्याच PYQ मधून पुढचे क्वेश्चन बनतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे ठिकाण आणि वर्तमानपत्र यांच्या जोड्या लावा असा मेन्सला क्वेश्चन येऊ शकतो पुढे, जो की आता पूर्वला असा आलेला आहे. ठीक आहे, तर मग भाला नावाचं वर्तमानपत्र कोणाचं होतं? तर बोपटकरांचं होतं. भास्कर बोपटकर हे व्यक्ती लोकमान्य टिळकांसोबत काम करणारे त्यांचे अनुयायी होते. तर भास्कर बोपटकरांचं भाला होतं. म्हणजे याचा अर्थ 2 नंबर पर्यायाला 4 नंबर पर्याय लागतो. आता 2 नंबर पर्याय म्हणजे लक्षात ठेवा बी, आणि बी ला 4 एकाच ठिकाणी आहे 3. मग याचा अर्थ त्याचं उत्तर 3 नंबर आहे, लक्षात ठेवा. तर गुराकी नावाचं वर्तमानपत्र ल ना जोशी यांचं होतं. हरिकिशोर नावाचं वर्तमानपत्र गिर यांचं होतं, लक्षात ठेवा. आणि देशसेवक नावाचं वर्तमानपत्र कोणाचं होतं? तर ते वर्तमानपत्र होतं कोलटकरांचं. आता राज्यसेवा पूर्वला क्वेश्चन होता, माधवराव कोलटकर कुठल्या गावचे होते? लक्षात ठेवा. होता का? बघा प्रश्नामध्ये प्रश्न कसे दडलेले असतात तुम्हाला इथं लक्षात येईल. राज्यसेवेला एक क्वेश्चन होता 2025 ला, माधवराव कोलटकर कुठल्या ठिकाणचे रहिवासी होते? पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा असा तो पर्याय होता. तर सगळ्यात महत्वाचं देशसेवक हे नागपूर, म्हणजे आब कोलटकर नागपूरचे होते. याचा अर्थ सिंपल आहे, माधवराव कोलटकर कुठल्या भागातले असतील? लक्षात ठेवा, विदर्भ. ठीक आहे, त्यामुळे आयोगाचा क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला इथे मिळून जातं. आणि अच्युत कोलटकरांचे वडील आहेत ते माधवराव कोलटकर, ज्यांच्यावर आता राज्यसेवेला क्वेश्चन आला होता. पण लक्षात ठेवा, देशसेवक नागपूरमधून निघायचं, याचा अर्थ कोलटकर विदर्भाचे असतात आणि विदर्भच त्या प्रश्नाचं उत्तर पण राहिले, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं देशसेवक आणि अजून एक त्यांचं होतं, लक्षात ठेवा, संदेश आणि देशसेवक हे 2 न्यूजपेपर कोणाचे आहेत? तर संदेश आणि देशसेवक हे 2 न्यूजपेपर चालू करणारे व्यक्ती कोण होते? अब कोलटकर होते. अब कोलटकर महत्वाचे व्यक्ती राहिले होते, त्यांच्यावर प्रश्न असतो. ठीक आहे, त्यानंतर भास्कर बोपटकरांनी आपल्या वर्तमानपत्रामधून कर्जनवर टीका केली होती, लक्षात ठेवा. आणि कर्जनच्या कारभाराला नरकातील दरबार असा लेख लिहिला होता. तर प्रश्न विचारला जाऊ शकतो, नरकातील दरबार हा लेख लिहून कर्जनवर टीका करणारे संपादक कोण होते? ज्यांच्यावर पुढे खटला दाखल झाला होता आणि त्यांना शिक्षा पण झाली होती. तर त्या व्यक्तीचं नाव होतं भास्कर बोपटकर. भास्कर बोपटकर हे अण्णासाहेब बोपटकरांचे बंधू आहेत. आणि अण्णासाहेब बोपटकर टिळकांसोबतचे होते, ज्यांनी न्यायालयावर बहिष्कार टाकायला नकार दिला होता. मी न्यायालयामध्ये जाणार असं अण्णासाहेब बोपटकरांचं म्हणणं होतं. महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं असहकार करा, तर त्याने असहकाराला विरोध केलेला. ठीक आहे, तर ते त्यांचे बंधू भास्कर बोपटकर नरकातील दरबार हा लेख लिहून त्यांनी कर्जनवर काय केली होती? टीका. पुढच्या काळामध्ये प्रश्न विचारतील, लक्षात ठेवा. ठीक आहे, गुराकी नावाचं वर्तमानपत्र ल ना जोशी यांनी चालवलं होतं. हरिकिशोर गिर यांचं होतं. आणि देशसेवक आणि संदेश अब कोलटकर यांचं होतं. ठीक आहे, त्यामुळे 3, 4, 2, 1 हा या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यामुळे तुम्हाला त्या 2 नंबरच्या एका पर्यायावरून त्याचं उत्तर काय होईल? मिळून जाईल, लक्षात ठेवा. पण तुम्ही टॉपिक करताना काय करा, वर्तमानपत्र, त्याचं नाव आणि त्याचं संपादक, आपल्या ज्या नोट्स आहेत का त्या नोट्समध्ये तुम्हाला 310 पेक्षा जास्त वर्तमानपत्र दिलेत, की ज्याच्या पलीकडे आयोग तुम्हाला कधी क्वेश्चन विचारणार नाही. सगळे क्वेश्चन त्याच्यामधून कव्हर होतील, कारण सगळे एका ठिकाणी देण्याचा काय केलाय? प्रयत्न केलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफील्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये प्रशिक्षण व्यवस्था आयोजित केली होती? तर सगळ्यात महत्वाचं अंबाला, त्यानंतर सियालकोट, त्यानंतर डमडम. तर कलकत्ता येत नाही, लक्षात ठेवा.
त्यामुळे ब ऑप्शन जर गेला डायरेक्ट तुम्हाला उत्तर सापडतं. त्यामुळे ब ऑप्शन पहिल्यांदा घालवा. 1 मध्ये ब आहे लक्षात ठेवा, 2 मध्ये ब आहे, 3 मध्ये ब आहे. याचा अर्थ तुम्हाला 100% माहित आहे कलकत्ता चूक आहे. तर सगळ्या पर्यायाला घेऊन विचार करायचा नाही, फक्त तो ऑप्शन खाली पर्यायामध्ये दिसतो का बघायचा. तो दिसतोय आपल्याला 3 ठिकाणी, याचा अर्थ 3 पर्याय निघून जातात, डायरेक्ट उत्तर राहतं अ कड. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अंबाला, सियालकोट आणि डमडम. 1856 मध्ये लष्करामध्ये झालेला बदल होता. काय बदल होता? लोखंडी बंदुकाच्या ऐवजी एनफिल्ड बंदुका दिल्या होत्या. कुठल्या बंदुका दिल्या होत्या? एनफिल्ड बंदुका दिलेल्या. आणि ह्या बंदूक वापरण्यासाठी कारतूस लावावे लागायचे आणि कारतुसाचं जे वरचं आवरण आहे का ते सगळ्यात महत्वाचं दातांनी तोडावं लागायचं. आणि ते आवरण दातांनी तोडल्यानंतर आपला धर्म बुडाला असं हिंदूंना वाटलं, आपला धर्म बुडाला असं मुस्लिमांना वाटलं. कारण त्याचं आवरण गाय आणि डुक्कर या 2 प्राण्यांच्या चरबीपासून बनलेलं होतं. गाय हिंदूंना पवित्र आहे, डुक्कर मुस्लिमांना अपवित्र आहे. आणि ते जर आपण दातानं तोडलं तर आपला धर्म बुडाला, अशी भावना सैनिकांमध्ये पसरली आणि सैनिकांनी कारतूस वापरायला काय दिला? नकार. आणि त्यांनी नकार दिल्यानंतर तिथूनच खऱ्या अर्थानं उठावाची वणवा पेटायला सुरुवात झाली लक्षात ठेवा. मग ज्या लोकांनी आपल्याला नकार दिलाय कारतूस वापरायला तर त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम पुढच्या काळामध्ये डलहौसीनं केलं लक्षात ठेवा. किंवा वॉर्नेस्टिंग पण होतं तिथं. आपलं हे लॉर्ड कॅनिंग होता. कॅनिंग 57च्या उठावाच्या वेळेस काय होता? गव्हर्नर होता. डलहौसी 48 ते 56च्या दरम्यान होता. 56ला तो गेला होता, 1856ला. ठीक आहे. मग सगळ्यात महत्वाचं, ज्यांनी कारतूस वापरायला नकार दिला त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि मग जेलमध्ये मंगल पांडे आणि मेजर हुसेनवर पुढे गोळी झाडली, तिथून उठावाला सुरुवात झाली. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ मग हे एनफिल्ड बंदूक वापरायचं प्रशिक्षण कुठे दिलं जात होतं? अंबाला, सियालकोट आणि डमडम लक्षात ठेवा. डमडम कलकत्त्याचं विमानतळ पण आहे, पण सगळ्यात महत्वाचं तिथं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या. मग अगोदर लोखंडी बंदुका होत्या आणि जेव्हा बंदुका एनफिल्ड आल्या तेव्हा मात्र हे परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसते लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अ क ड हे या प्रश्नाचं काय उत्तर आपल्याला सांगता येतं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचे क्वेश्चन आला आता बघा. प्रश्न जातो कुठं? तर प्रश्नाचा टॉपिक आहे 1857चा उठाव. त्यामुळे 1857चा उठाव काय करा? व्यवस्थित करा, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. आणि 1857च्या उठावामध्ये पहिलाच मुद्दा आहे कारण. आणि मग त्या कारणांमध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला राजकीय कारण दिसून येतील. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मग लष्करी कारण पण आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, लष्करी. आणि लष्करी कारणामधला सगळ्यात महत्वाचं कारतूस प्रकरण आहे, ज्यामुळं सगळ्यात महत्वाचं पुढच्या काळामध्ये उठावाला काय झाली? सुरुवात झाली. कारण लष्करामध्ये 1856ला जो झालेला बदल होता त्या बदलातून ह्या गोष्टी घडलेल्या आपल्याला पुढे दिसतील. त्यामुळे 3 ठिकाणी प्रशिक्षण दिलं जायचं, डमडम, सियालकोट आणि अंबाला. हे महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचं वर्णन गुलामगिरीची नवी सनद असं केलं? तर आता बघा, हा प्रश्न जातो कोणत्या एरियावरती? तर हा प्रश्न जातो कायदे. आणि कायदे कोणत्या येतं? 58 पासून पुढचे आहेत. 1858 ते 1947 मधले कायदे, ज्याला आपण प्रशासकीय विकास असं म्हणतो. आणि त्यातला प्रश्न आहे मग 1935च्या कायद्यावरचा, ती पण त्या कायद्यावर केली गेलेली टीका विचारले. तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचं वर्णन गुलामगिरीची सनद असं केलंय? आता पंडित नेहरू गुलामगिरीची सनद कोणत्या कायद्याला म्हणले होते? तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935चा कायदा. आणि 1935च्या कायद्यावर पंडित नेहरूंनी टीका केलेली आहे लक्षात ठेवा. म्हणजे 1935चा कायदा विचारत असताना 3च मुद्दे महत्वाचे आहेत ज्यांच्यावर प्रश्न विचारतात. 1. 1935च्या कायद्याचे काय सांगा, वैशिष्ट्य सांगा लक्षात ठेवा, हा एक प्रश्न असतो. 1935च्या कायद्याचे मुख्य काय सांगा, स्त्रोत सांगा, हा एक प्रश्न असतो लक्षात ठेवा. आणि 1935च्या कायद्यावर कुठल्या लोकांनी कोणती टीका केली हे एक सांगा, असे प्रश्न विचारतात. तर 1935च्या कायद्यावरच्या टीका महत्वाच्या आहेत ज्यावर हा प्रश्न जातो. त्यातली पहिली टीका होती पंडित जवाहरलाल नेहरू, आणि त्यांनी म्हणलं होतं एक प्रबळ ब्रेक्स असलेलं मात्र इंजिन नसलेला कायदा. प्रबळ ब्रेक्स असलेलं मात्र इंजिन नसलेलं मशीन आहे, किंवा इंजिन नसलेलं मशीन असं त्या कायद्याला त्यांनी म्हणलं होतं. त्यामुळं गुलामगिरीची सनद हे पण त्यांचंच वाक्य आहे. प्रबळ ब्रेक्स असलेलं मात्र इंजिन नसलेलं हे पण त्यांचंच वाक्य आहे. ठीक आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे वाक्य सांगता येईल लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बऱ्याच फजल उल हक्कनी सुद्धा टीका केली होती. फजल उल हक्क म्हणले होते या कायद्यानं ना मुस्लिम राष्ट्र निर्माण झालं ना हिंदू राष्ट्र निर्माण झालं, असं फजल उल हक्कनी टीका केलेली. हिंदू राज्य पण निर्माण झालं नाही आणि मुस्लिम राज्य पण निर्माण झालं नाही. त्यानंतर सी राजगोपालाचारींनी केलेली टीका महत्वाची आहे लक्षात ठेवा. सी राजगोपालाचारी म्हणले होते हा कायदा द्विशासनापेक्षा वाईट आहे किंवा द्विशासनापेक्षा खराब आहे. द्विशासनापेक्षा खराब किंवा द्विशासनापेक्षा वाईट कोण म्हणलं? सी राजगोपालाचारी, जे महात्मा गांधीचे सगळ्यात विश्वासू होते लक्षात ठेवा.
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, अशा बऱ्याच लोकांनी टीका केली होती, त्यामुळे या 3 लोकांची टीका तर लक्षात ठेवा. जिना म्हणले होते हा कायदा कुजलेला कायदा आहे, त्यांना तर कधी काय चांगलं दिसत नव्हतं. लक्षात ठेवा, हा कायदा कुजलेला कायदा आहे, मुळात मान्य होण्यासारखा नाही, अशा अर्थाची जिनांनी केलेली त्या कायद्यावर काय होती, टीका होती. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच टीका झाल्या होत्या आणि ह्या टीका मग परीक्षेला विचारतात. तर पंडित नेहरूची टीका हा योगाचा क्वेश्चन राहिलेला आहे. सोबत अजून काही 1-2 टीका आहेत त्या पण बघा, त्याच्यावर पण परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 1935च्या कायद्याचं वैशिष्ट्य काय, लक्षात ठेवा. 1935च्या कायद्यानं केंद्रात 2 व्यवस्था आल्या होत्या. एक, केंद्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं द्विदल शासन व्यवस्था निर्माण झाली, ज्याला तुम्ही सोपीव राखीव असं म्हणता, आणि केंद्रामध्ये द्विग्रही व्यवस्था आली, ज्याला तुम्ही कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृह असे म्हणता. त्यामुळे सोपीव राखीवची पद्धत केंद्रात आणि द्विग्रही कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृह केंद्रात 1935च्या कायद्यानं स्थापन झालं. आणि 1935च्या कायद्यानं प्रांतामध्ये काय स्थापन झालं, तर त्याला तुम्ही पूर्ण स्वायत्तता असं म्हणता. तर पूर्ण स्वायत्तता हे महत्वाचं आहे, जिथं भारतीयांचा कारभार भारतीयांच्या हातात देण्यात आला, ते 1935च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 1935च्या कायद्यावर प्रश्न विचारतात, त्यामुळे ही सगळी माहिती काय करा, लक्षात असू द्या. सोबत 3 मुद्द्याचा अभ्यास करा. वैशिष्ट्य, स्त्रोत आणि टीका या 3 मुद्द्याच्या पलीकडे आयोग तुम्हाला कधीच त्याच्यावर क्वेश्चन विचारणार नाही. तर सगळे क्वेश्चन तुम्हाला त्याच्यामधून कव्हर होतील. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा जो 1909चा होता का, तो सगळ्यात महत्वाचा. मुस्लिमांसाठी त्या कायद्यानं स्वतंत्र काय देण्यात आले होते, मतदारसंघ देण्यात आले होते. स्वतंत्र मतदारसंघ हे कुठल्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे, तर स्वतंत्र मतदारसंघ 1909च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. पण 1909चा कायदा अल्प काळासाठी जिवंत राहिला, कारण ज्यांच्यासाठी कायदा केला त्यांनीच तो कायदा काय केला होता, नाकारला होता. लक्षात ठेवा. त्यामुळे 1909चा कायदा अल्प काळासाठी जिवंत राहिलेला कायदा आहे. 1909च्या कायद्यानं लक्षात ठेवा मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले आपल्याला दिसतील. ठीक आहे. त्यामुळे 1909चा कायदा महत्वाचा, स्वतंत्र मतदारसंघ पण मिळाले आणि अल्प काळासाठी जिवंत राहिलेला कायदा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक पद्धत हे कुठल्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे, प्रत्यक्ष निवडणूक पद्धत 1909च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे 1909च्या कायद्यामध्ये प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीचा काय होता, वापर होता. पण सगळ्याच लोकांना प्रत्यक्ष निवडणूक पद्धत नव्हती. मुस्लिम आणि सगळ्यात महत्वाचं जमीनदार यांना स्वतंत्र मतदारसंघ होते, याचा अर्थ त्यांना ते प्रतिनिधी प्रत्यक्ष पाठवायचा अधिकार तिथं भेटला. ठीक आहे. त्यामुळे 1909चा कायदा महत्वाचा, ज्याच्या ह्या तरतुदी लक्षात असू द्या. मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919चा कायदा. 1919च्या कायद्याला मॅग्ना चार्टा ऑफ इंडिया ऍक्ट असं म्हणलं जातं. लक्षात ठेवा. तर मॅग्ना चार्टा ऑफ इंडिया ऍक्ट असं खालीलपैकी कुठल्या कायद्याला म्हणतात, तर ते 1919च्या कायद्याला म्हणतात. 1919च्या कायद्यानं केंद्रामध्ये द्विग्रही शासन व्यवस्था आली. आता गटकल असे बला प्रश्न होते. द्विग्रही शासन व्यवस्था, द्विग्रही म्हणले की 2 ग्रह, एक कनिष्ठ आणि दुसरं वरिष्ठ. आणि 1919च्या कायद्यानं प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती होती. द्विदल म्हणलं की कोणती, सोपीव आणि राखीव. त्यामुळे सोपीव राखीवची पद्धत कुठल्या कायद्यानं चालू झाली, तर तो कायदा होता 1919चा कायदा. ठीक आहे. त्यामुळे 1919चा कायदा महत्वाचा आहे, प्रश्न विचारतील. हाय कमिशनर पद तयार झाले 1919च्या कायद्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य, ज्याला आपण भारतीय उच्चायुक्त असं म्हणतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर रौलट कायदा 1919. रौलट कायदा सिडनी रौलटनं तो कायदा केला होता. सिडनी रौलटनं रौलट ऍक्ट पास केला, जो दडपशाहीसाठी होता, कारण त्याच्यामध्ये काही गोष्टी होत्या. लक्षात ठेवा. विना परवाना सरकारला अटक करण्याचा अधिकार मिळणार होता. विना परवाना तुम्हाला तुरुंगात टाकण्याचा अधिकार भेटणार होता. त्याच्या विरोधात तुम्हाला अपिलाचं कार्यक्षेत्र उपलब्ध नव्हतं, असा हा कायदा होता. ठीक आहे. त्यामुळे रौलट कायद्याला विरोध करत असताना महात्मा गांधीजींनी सत्याग्रह सभा काढल्या होत्या आणि या सत्याग्रह सभेच्या माध्यमातून महात्मा गांधीजींनी पुढच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं रौलट सत्याग्रहाचं नियोजन केलं होतं. ऑल इंडिया लेवलचा महात्मा गांधीजींचा पहिला लढा कोणता होता, तर ऑल इंडिया लेवलचा महात्मा गांधीजींचा पहिला लढा रौलट सत्याग्रह होता. आणि सत्याग्रह सभेचे अध्यक्ष स्वतः महात्मा गांधी होते. सत्याग्रह सभेचे उपाध्यक्ष हे सगळ्यात महत्वाचं बेंजामिन हार्निमन होते. त्यामुळे अध्यक्ष आणि बेंजामिन हार्निमन हे पण नाव लक्षात ठेवा, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. महात्मा गांधी म्हणले होते रौलट कायदा हा काळा कायदा आहे, काळा कायदाचा शब्द प्रयोग वापरलेला. पण बेंजामिन हार्निमन यांचं म्हणणं होतं रौलट ऍक्ट ब्लॅक बिल आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांनी ब्लॅक बिल म्हणलं होतं. त्यानंतर रौलट ऍक्टला एका भारतीय व्यक्तीनं मदत केली होती, त्यांचं नाव होतं शंकरन नायर. तर शंकरन नायर हे महत्वाची व्यक्ती, ज्यांच्यावर पुढच्या काळामध्ये सुद्धा परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर रौलट ऍक्टला त्यांनी एकट्याने समर्थन दिलं होतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सगळे कायदे 1858 ते 1947 मधले कायदे करा. 1935च्या कायद्यावर गेल्या वर्षी कंबाईनला प्रश्न होता गटकला, त्यामुळे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि असे क्वेश्चन येतात.
त्यानंतर बघा इथे परत प्रश्न आला 7 नंबरचा, स्टॅच आयोग कशाशी संबंधित आहे. आपण पाठीमागच बघितलं स्टॅच आयोग कशाशी संबंधित आहे, दुष्काळ. आणि स्टॅच आयोगाने दुष्काळ संहिता स्थापन करायला सांगितलेत आणि त्या दुष्काळ संहिता पुढच्या काळामध्ये कोणाच्या काळात स्थापन झालीत, तर रिपनच्या, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे रिपनच्या काळामध्ये दुष्काळ संहिता स्थापन झालेल्या आपल्याला दिसतील. त्यानंतर शैक्षणिक सुधारणा. शैक्षणिक सुधारणा संदर्भात लक्षात असू द्या 1910 ला केंद्रामध्ये आपण एक विधेयक मांडलं होतं आणि ते विधेयक प्राथमिक क्षेत्रासंदर्भात होतं. विधेयक मांडणारे व्यक्ती कोण होते, गोपाळकृष्ण गोखले. वयोगट होता 6 ते 10 वयोगट. पण त्या 6 ते 10 वयोगटातल्या मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत असावं असं विधेयक होतं. पण ते विधेयक पास झालं नाही, लक्षात ठेवा. ते विधेयक काय झालं, फेल झालेलं आपल्याला दिसतं. सरकारनं ते नाकारलं होतं. त्यामुळे शैक्षणिक सुधारणामध्ये लक्षात असू द्या काय, तर सगळ्यात महत्वाचं 1906 हे पहिलं संस्थान राहिलं जिथं प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्यात आलं. ते संस्थान बडोदा होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणारं पहिलं संस्थान बडोदा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा असं म्हणणारा 1818 ला पहिला व्यक्ती कोण होता, तर त्याचं नाव होतं विल्यम ॲडम. विल्यम ॲडम हा सगळ्यात महत्वाचा व्यक्ती आहे ज्यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा असं 1818 ला सगळ्यात अगोदर भूमिका मांडली. त्यानंतर दादाबाई नौरोजी यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा, आपलं शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करावं या संदर्भात त्यांनी हंटर कमिशनला पत्र लिहिलं. प्रश्न विचारतील हंटर कमिशनला शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबद्दल पत्र लिहिणारे कोण होते, तर दादाबाई नौरोजी होते, लक्षात ठेवा. त्यानंतर चिमनलाल सेटलवाड आणि इब्राहिम रहमतुल्ला हे नाव लक्षात ठेवा. इब्राहिम रहमतुल्ला आणि चिमनलाल सेटलवाड या दोन लोकांनी मुंबई प्रांतामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करावं यासाठी प्रयत्न केलेले तुम्हाला दिसतील, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं विठ्ठलभाई पटेल यांनी मुंबईच्या विधिमंडळामध्ये विधेयक मांडलं होतं की 6 ते 11 वयोगटातील शिक्षण मुलांना काय करा, सक्तीचं करा आणि मोफत करा. त्यामुळे पटेल बिल त्याला म्हणतात. विठ्ठलभाई पटेलांनी विधेयक मांडलं. पण सगळ्यात महत्वाचे हेच विधेयक कोल्हापूर संस्थानामध्ये पारित करणारे पहिले व्यक्ती कोण होते, तर त्यांचं नाव होतं शाहू महाराज. आणि मग शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करावं यासाठी चिपरी पेटा या ठिकाणी शाळा काढली, लक्षात ठेवा. त्यामुळे ते चिपरी पेटा ठिकाण महत्वाचं आहे जे की शाहू महाराजांशी संबंधित आहे. प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्यासाठी तिथं ते पहिली शाळा होती. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाबद्दल जे शैक्षणिक सुधारणा आहेत का प्राथमिक शिक्षणाबद्दलच्या त्या तिथं तुम्हाला सांगितलेत. आपल्या नोट्समध्ये पण आहे, ते व्यवस्थित बघा. ठीक आहे, टॉपिक कशा संदर्भात आहे, टॉपिक दुष्काळाशी संबंधित आहे. ठीक आहे, जमीन महसूल लक्षात ठेवा. त्यामुळे जमीन महसूलमध्ये आपल्याला हे भेटतं आणि जमीन महसूलमध्ये मग उपटॉपिक आहे कोणता, दुष्काळ आयोग, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. त्यानंतर आरोग्य सुधारणा. तर सगळ्यात महत्वाचा आरोग्य सुधारण्यासाठी डफरीन फंड होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे डफरीन फंड महत्वाचा आहे जे की पंडित रमाबाई पण त्याच्या काम करायच्या, तर त्या आरोग्यासाठी असलेला आपल्याला दिसतो. दुष्काळ आयोग आपण 6 दुष्काळ आयोग बघितले जे की महत्वाचे आहेत. ती सगळी माहिती लक्षात ठेवा. 6च्या 6 आयोगाचे प्रश्न विचारतील. बालविवाह रोखणे. बालविवाह रोखण्यासाठी सरकारनं 1872 चा नेटिव्ह मॅरेज ऍक्ट पास केला, ज्यानं विवाहाचं वय मुलीचं 18 आणि मुलाचं 18 आणि मुलीचं 14 असं वय असेल. त्यानंतर 1892 चा दुसरा बालविवाह रोखण्यासाठीचा कायदा द एज ऑफ कन्सेंट ऍक्ट. एज ऑफ कन्सेंट ऍक्ट नुसार 10 वर्षावरून मुलीचं लग्नाचं वय किती करायचं होतं, 12. त्यामुळे 10 वर्षावरून मुलीचं लग्नाचं वय 12 करणं हा एज ऑफ कन्सेंट ऍक्टचा हेतू होता, बालविवाह रोखण्यासाठी होता. ठीक, आणि त्या कायद्याला विरोध केला होता. त्यानंतर 1929 ला शारदा कायदा होता बालविवाहासाठी आणि या शारदा कायद्यानं मुलाचं लग्नाचं वय 18 आणि मुलीचं 14 अशा पद्धतीनं बालविवाह रोखण्यासाठी सरकारनं कायदे केले. ते कायदे महत्वाचे आहेत. 1872 ला गव्हर्नर कोण होता, नॉर्थ ब्रुक होता. तर नॉर्थ ब्रुक महत्वाचा आहे ज्याच्यावर प्रश्न विचारतील. 1892 ला लॅन्सडाऊन होता ज्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. आणि 1919च्या कायद्यामध्ये कोण होतं, तर 1919च्या कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे सांगता येईल. तर 1929चा कायदा करत असताना आयर्विन हा सगळ्यात महत्वाचा कोण होता, तो भारताचा व्हाईसराय होता. म्हणजे बालविवाह रोखण्यासाठी केलेले कायदे महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. 1872, 1892 आणि 1929 ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे कोणकोणत्या लोकांनी मदत केली होती ते सुद्धा माहिती लक्षात ठेवा, परीक्षेला क्वेश्चन बनतात. ठीक आहे, त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठीचे 3 कायदे महत्वाचे आहेत जिथे क्वेश्चन बनतात. आणि स्टॅच आयोग कशाशी होता, हा आयोगाचा क्वेश्चन होता. त्यामुळे त्या सुधारणा सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
कोणत्या व्हाईसरायच्या कालखंडामध्ये जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना करण्यात आली? तर जिल्हा लोकल बोर्ड कुणाच्या काळात होतं, हा योगाचा क्वेश्चन. तर रिपन, लिटन, कर्जन आणि वेलस्ली. तर सगळ्यात महत्वाचं, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? रिपनला म्हणतात. आणि रिपनच्याच काळामध्ये जिल्हा लोकल बोर्डाची काय झाली होती, स्थापना झाली होती, लक्षात ठेवा. त्यामुळे जिल्हा लोकल बोर्ड महत्वाचा आहे, क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे जिल्हा लोकल बोर्डावर प्रश्न इथं आलेला. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात लॉर्ड रिपनला. पण सगळ्यात महत्वाचा, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण होता? मेओ. आणि मेओच्या पुढचा कालखंड हा रिपनचा आहे. मेओनं जो विचार मांडले ते रिपनच्या काळामध्ये, त्या बऱ्यापैकी विचाराला मूर्त स्वरूप देण्याचं काम रिपनने केलं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे लॉर्ड रिपन महत्वाचा, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. एक उदारमतवादी विचारधारेचा व्यक्ती असलेला लॉर्ड रिपन महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. लॉर्ड रिपननं व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट काय केला होता? रद्द केला होता, जो की लिटननं केलेला कायदा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर ICS पदाचं 19 वरून वय 21 करणारा सुद्धा लॉर्ड रिपन होता, लक्षात ठेवा. विल्बर्ट विधेयक कुणाच्या काळात मांडण्यात आलं होतं? तर विल्बर्ट विधेयक सुद्धा रिपनच्याच काळामध्ये मांडण्यात आलेलं आपल्याला दिसतं. पहिला फॅक्टरी ऍक्ट कुणाच्या काळात संमत झाला होता? तर पहिला फॅक्टरी ऍक्ट हा रिपनच्या काळामध्ये संमत झालेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे बऱ्याचशा चांगल्या सुधारणा रिपनच्या काळामध्ये झालेल्या आपल्याला पाहायला भेटतील. त्यामुळे रिपन महत्वाचा आहे, त्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. साम्राज्यवादी विचारधारेचा लॉर्ड लिटन होता. त्यानं बऱ्याच गोष्टी केल्या, त्यामुळे भारतामध्ये त्याचा कालखंड वादग्रस्त ठरला. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट पास करून त्यानं भारतीय लोकांचं मत स्वातंत्र्य दडपून टाकलं, लक्षात ठेवा. त्यानंतर ICS परीक्षामध्ये भारतीय लोकांनी येऊ नये, त्यामुळे 21 वरून त्यानं वय किती केलं होतं? 19 केलं होतं, लक्षात ठेवा. दुष्काळ पडल्यानंतर त्यानं राणीसाठी दिल्लीला दरबार भरवला. त्या राणीला भारताची सम्राज्ञी असा किताब दिला, कैसरी हिंद. पण त्याच वेळेस बंगालमध्ये दुष्काळ पडला तर त्यानं लोकांना मदत केली नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. तो कविता करणारा सुद्धा होता, त्यानं बऱ्याचशा कविता सुद्धा केलेल्या आहेत. इंडियन असोसिएशननं त्याच्या विरोधात ऑल इंडिया लेवलला चळवळ उभी करण्याचं काम केलं. पुढे त्याला त्याचा सगळ्यात महत्वाचा त्याला परिणाम झाला की त्याला भारतातून रिकॉल करण्यात आलं. दुष्काळासाठी स्ट्रॅची कमिशन याच्याच काळामध्ये नेमण्यात आलं होतं. ह्या स्ट्रॅची कमिशननं पुढे दुष्काळ संहिता स्थापन करायला सांगितले, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे लॉर्ड लिटन हा महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये हे सुद्धा आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. त्यामुळे शस्त्रबंदी त्यानं कायदा केला. भारतीय लोकांना शस्त्र वापरायला त्यानं काय केली? बंदी केली, लक्षात ठेवा. त्यामुळे त्याच्या ह्या सगळ्याच्या विरोधात मात्र भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय व्हायला खूप मोठी गरज निर्माण झाली. आणि राष्ट्रवादाच्या भूमिकेमधूनच इंडियन असोसिएशननं त्याच्या विरोधात ऑल इंडिया लेवलला चळवळ उभी केली. त्याचा परिणाम असा झाला की ऑल इंडिया लेवलला चळवळ उभी केल्यानंतर त्याला भारतातून जावं लागलं, कारण त्याला इंग्लंडला रिकॉल केलं. ठीक आहे. त्यामुळे राष्ट्रवादाचा उदय होण्यामध्ये खालीलपैकी कुठल्या व्यक्तीचा कालखंड कारणीभूत ठरला? तर त्या व्यक्तीचं नाव होतं लॉर्ड लिटन, लक्षात ठेवा. त्यामुळे लॉर्ड लिटनचा कालखंड कारणीभूत ठरलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर लॉर्ड कर्जन. कर्जनचा कार्यकाळ 1899 ते 1905 या काळामध्ये राहिला. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं त्याचं कार्य, मग त्यानं केलेली बंगालची फाळणी, धर्म आणि भाषा याच्या जोरावर त्यानं ते बंगाल प्रांताचा पूर्व बंगाल एक वेगळा भाग केला, त्याला आसामचा भाग जोडला, लक्षात ठेवा. आणि मग त्याचा कालखंड जो आहे का लिटनचा, हा वेगवेगळ्या आयोग नेमा, वेगवेगळ्या समित्या नेमा ह्याच्यासाठीच गेला, लक्षात ठेवा. 4-5 वर्षाच्या काळामध्ये बंगालची फाळणी हा त्याच्या कालखंडामध्ये झालेला सगळ्यात मोठा, प्लासीच्या लढाई नंतरचा सगळ्यात मोठी चूक असं रमसे मॅकडोनाल्ड नावाची व्यक्ती पुढे म्हणून गेलते, लक्षात ठेवा. त्यामुळे कर्जनचा कालखंड सुद्धा भारतामध्ये हिंसाचारात्मक गोष्टीमध्ये वाढ झालं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यानं बंगाल प्रांताची 2 भागामध्ये केलेली फाळणी, त्याला विरोध म्हणून स्वदेशी चळवळ पुढच्या काळात तयार झाली. लॉर्ड वेलस्ली 1799 ते 1805 या काळामध्ये लॉर्ड वेलस्ली राहिला होता. लॉर्ड वेलस्लीचं सगळ्यात महत्वाचं धोरण म्हणजे तैनाती फौज, लक्षात ठेवा. आणि तैनाती फौज हे हैदराबादचा निजाम यांच्यावर पहिल्यांदा लावण्याचा काय झाला होता? प्रयत्न झाला होता. 1802 मध्ये पेशव्यांवर सुद्धा तो वसईचा तह केला होता. आणि या वसईच्या तहानं तैनाती फौजेचा करार दुसऱ्या बाजीरावासोबत केलेला. आणि दुसऱ्या बाजीरावाला त्या गोष्टी जरी मान्य असल्या तरी मराठा सरदारांना त्या गोष्टी मान्य नव्हत्या. म्हणून आपल्या मराठा सरदारांनी पुढच्या काळामध्ये तैनाती फौजेला विरोध करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे लॉर्ड वेलस्ली आणि लॉर्ड वेलस्लीची भूमिका ह्याच्यावर प्रश्न विचारतात. त्यामुळं त्याचा कालखंड लक्षात ठेवा. त्याला बंगालचा सिंह म्हणलं जातं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे त्याला बंगालचा सिंह जरी म्हणलं असलं तरी सगळ्यात महत्वाचं त्याचं कारकीर्द वादग्रस्त ठरली, कारण साम्राज्य विस्तारासाठी त्यांनी लागू केलेलं कुठलं धोरण होतं? तैनाती फौज. ते काय आवडलेलं नव्हतं, लक्षात ठेवा.
त्यानंतर खालील विधाने वाचून व्यक्ती ओळखा. आता बघा हा क्वेश्चन नवीन आला का, तर बिलकुल नाही. हा क्वेश्चन सुद्धा पाठीमागच्या आयोगाचा काय होता, PYQ होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत असं कोणाला म्हणलं, हाच क्वेश्चन आयोगानं अगोदर विचारून झालं होतं. तर सगळ्यात महत्वाचं असं ते म्हणले होते का व्यक्तीला, त्या व्यक्तीचं नाव होतं जिना. आता माहित पाहिजे हे वाक्य आयोगानं अगोदर PYQ विचारला होता. आणि जरी पण हे वाक्य माहित नसेल तर मला सांगा, मग उत्तर तुम्हाला सापडणार नाही. कारण का, पुढचं वाक्य कुणाचं आहे तुम्हाला माहित नाही ना. कारण जे गोष्टी PYQ आहे ते तुम्हाला माहित आहे, तर मग ते माहित असायला पाहिजे. PYQ होता तो. ठीक आहे. मी प्रथम राष्ट्रवादी आहे, मी त्यानंतरही राष्ट्रवादी आहे आणि मी शेवटी राष्ट्रवादी आहे, असं विधान कायदे मंडळातील त्यांच्या भाषणामध्ये होतं. ते लोक कोण होते, तर त्या व्यक्तीचं नाव होतं मोहम्मद अली जिना. लक्षात ठेवा, मोहम्मद अली जिना यांच्याबद्दलचा तो क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यामुळं हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत त्यांना म्हणणाऱ्या कोण होत आहे, सरोजिनी नायडू. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं लखनौ करार झाला 1916ला आणि तिथून पुढे जिन्नांचं अस्तित्व उदयाला आलं. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे लखनौ करारामध्ये मुस्लिम लीगच्या वतीनं जिनांची सही असलेली आपल्याला दिसते. लक्षात ठेवा. आणि काँग्रेसच्या वतीनं टिळकांनी सही केलेली आपल्याला तिथं दिसते. ठीक आहे. मग जिनांनी तिथं प्रयत्न केले होते हिंदू मुस्लिम ऐक्य जोपासण्यासाठी. लक्षात ठेवा. म्हणून सरोजिनी नायडू त्यांना म्हणल्या होत्या हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत म्हणजे कोण आहेत, जिना. असं हे जिनाबद्दलचं वाक्य सरोजिनी नायडू यांचं आहे. आणि हे वाक्य अगोदर आयोगाचा क्वेश्चन आहे. कोण म्हणलं होतं जिनांना असं, तर सरोजिनी नायडू म्हणल्या होत्या. त्यानंतर 1922 पर्यंत महात्मा गांधी सोबत जिनांनी काम केलं. पण असकाळचं जेव्हा बॅकफुटला आली का, तेव्हा मात्र जिना वेगळे झालेले तुम्हाला पाहायला दिसतील. तिथून जिनांनी आपलं वेगळं काम केलं. मग जिनांनी 1927 मध्ये त्यांचं दिल्लीमध्ये अधिवेशन भरलं होतं आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष स्वतः जिना होते. तर जिनांनी त्या अधिवेशनामध्ये दिल्ली प्रस्ताव मांडला होता. दिल्ली प्रस्तावामध्ये होतं केंद्रातल्या वंतड जागा मुस्लिम लीगला पाहिजे. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे केंद्रामध्ये वंतड जागा मुस्लिम लीगला द्या. त्यानंतर पंजाब आणि बंगाल या भागामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात अधिकार द्या. त्यानंतर आम्हाला भारतामध्ये संयुक्त मतदारसंघ द्या, स्वतंत्र नको, संयुक्त म्हणजे राखीव मतदारसंघ द्या. आणि सगळ्यात महत्वाचं 3 भाग भारतापासून वेगळे करा. एक होता सिंध, दुसरा होता बलुचिस्तान आणि तिसरा होता वायव्य प्रांत. सिंध, बलुचिस्तान आणि वायव्य प्रांत हे भाग भारतापासून वेगळे करा, असं जिना म्हणले होते. जिनांचा दिल्ली प्रस्ताव होता. जिनांचा दिल्ली प्रस्ताव काँग्रेसनं 1927च्या त्यांच्या मद्रास अधिवेशनामध्ये मान्य केला होता, ज्याचे अध्यक्ष M.A. अन्सारी होते. लक्षात ठेवा. त्यामुळे M.A. अन्सारी अध्यक्ष असताना जिनांचा दिल्ली प्रस्ताव मान्य झालेला. पण जेव्हा पुढे 1928ला आपण नेहरू रिपोर्ट बनवला, जी भारताची पहिली घटना होती, नेहरू रिपोर्ट बनवणारे व्यक्ती होते मोतीलाल नेहरू. त्याच्यामध्ये त्यांनी जिनांचा दिल्ली प्रस्ताव जवळजवळ काय केला होता, वगळण्यात आला होता. अगोदर मद्रास अधिवेशनामध्ये काँग्रेसनं पण सपोर्ट केलेला, त्याला मान्यता दिली होती 1927ला. पण 1928ला जेव्हा नेहरू रिपोर्ट तयार झाला त्याच्यामध्ये तो प्रस्ताव फेटाळला. म्हणून जिनांनी पुढच्या काळामध्ये नेहरू रिपोर्टमध्ये त्या आपल्या गोष्टी नव्हत्या, म्हणून जिनांनी 4 दुरुस्त्या सांगितल्या. पण त्या 4 दुरुस्त्या सुद्धा काँग्रेसनं मान्य केल्या नाहीत. पुढे जाऊन जिनांनी मग आपलं राजकीय तत्वज्ञान किती मुद्द्याच्या माध्यमातून मांडलं, 14. त्यामुळे 14 मागण्या म्हणजे जिनांचं राजकीय काय होतं, तत्वज्ञान, ज्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी डिमांड केलेले आपल्याला दिसते. लक्षात ठेवा. मग त्याच्यामध्ये संयुक्त मतदारसंघ नव्हते, त्याच्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघ होते. लक्षात ठेवा. त्यानंतर जिना अजून एका ठिकाणी तुम्हाला महत्वाचे वाटतील, कोणत्या, 1940ला. 1940ला सगळ्यात महत्वाचं लाहोर या ठिकाणी मुस्लिम लीगचं अधिवेशन भरलं. ज्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, जिना. त्यामुळे 1940च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष जिना होते. तर सगळ्यात महत्वाचं तिथं जिनांनी 2 नेशन थेरी मांडली होती. याचा अर्थ द्विराष्ट्राचा सिद्धांत जिनांनी कुठल्या अधिवेशनात मांडला होता, तर त्या लाहोरच्या अधिवेशनात मांडला होता. लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये फजल उल हक्क नावाचे व्यक्ती होते, त्यांची कृषक प्रजा पार्टी होती. या फजल उल हक्कनी 23 मार्चला पाकिस्तानचा ठराव, लाहोर ठराव मांडला होता. ठीक आहे. त्या लाहोर ठरावालाच अजून एक नाव आहे, कोणतं, पाकिस्तान ठराव. लक्षात ठेवा. पण त्याच्यामध्ये पाकिस्तान या शब्दाचा कुठेही उल्लेख नव्हता. लाहोर ठराव म्हणतात, पाकिस्तान ठराव म्हणतात, पण त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख नव्हता. 24 मार्चला हा ठराव काय झाला होता, मंजूर झाला होता. आणि मग तो 24 मार्चला मंजूर झाल्यानंतर लक्षात ठेवा 23 मार्चलाच आज पण पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय दिवस मानलं जातं. खरं तर त्यांनी 24 मार्चला राष्ट्रीय दिवस मानायला पाहिजे, ज्या दिवशी तो ठराव मंजूर झालाय, पण त्यांना घाई भरपूर होती. लक्षात ठेवा. त्यामुळे राष्ट्रीय दिवस आहे ते 23 मार्चलाच मानतात. आणि जिनांनी 2 नेशन सिद्धांत मांडला, हिंदूंचं वेगळं राष्ट्र असावं आणि मुस्लिमांचं वेगळं राष्ट्र असावं.
मुस्लिमांचं राष्ट्र घेतल्याशिवाय माझं कशानंच समाधान होणार नाही, असं वाक्य इथं जिनांचं दिसतं, लक्षात ठेवा. म्हणजे जिना पूर्ण 1940ला त्यांनी मन तयार केलं होतं की आपल्याला स्वतंत्र राष्ट्र हवाय, आणि त्यासाठी पुढे जिनांचा प्रवास होता 1940 पासून ते 1947 पर्यंत मध्ये आलेले सगळे जे प्लॅन होते का, घटनात्मक प्लॅन, त्या प्लॅनला जिनांचा नकार राहिलेला होता. म्हणजे चोडो आपलं सगळ्यात महत्वाचं क्रिप्स मिशन ऑगस्ट ऑफर पासून जे चालू होते का, ते 1946च्या माउंट बॅट आपलं त्रिमंत्री योजनेपर्यंतचा सगळा प्रवास आहे. ज्या सगळ्या गोष्टीला जिनांनी तिथं नकार दिलेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पण टू नेशन थिअरी जिनांची आहे, ज्याच्यावर प्रश्न विचारतील. ठीक आहे. त्यानंतर मुस्लिम लीगचं 1930चं एक अधिवेशन खूप गाजलं होतं, जे 1930चं अधिवेशन अलाहाबाद या शहरात झालं होतं. आणि त्या अलाहाबाद शहराचे अध्यक्ष होते मुहम्मद इक्बाल. आणि मुहम्मद इक्बाल यांनी पहिल्यांदा ठराव मांडला होता, लक्षात ठेवा. काय? उत्तरेचा जो पश्चिम उत्तर भाग आहे का, तर त्या भागाचं स्वतंत्र एक मुस्लिम काय असावं, राष्ट्र. त्यामुळे स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र असावं हा विचार जिनांच्या 10 वर्ष अगोदर आलाय. टू नेशन थिअरी जिनाने 1940ला मांडले, पण 10 वर्ष अगोदर मुस्लिम राष्ट्राचा विचार आहे, आणि त्याचे उद्गाते मुहम्मद इक्बाल आहेत. म्हणून लक्षात ठेवा, पाकिस्तानच्या निर्मितीचा पाया कोणत्या अधिवेशनात घालण्यात आला? अलाहाबाद. पाकिस्तानच्या निर्मितीचं जनक कोणाला म्हणतात? मुहम्मद इक्बाल. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या मुस्लिम राष्ट्र असावं असं तिथं ठराव मांडण्यात आला होता. त्याला जिना सुद्धा उपस्थित होते, पण जिनांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला नव्हता, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 1930 हे साल महत्वाचं आहे, जिथं मुस्लिम राष्ट्राचा पाया घालण्यात आला, आणि 10 वर्षांनी जिनांनी टू नेशन थिअरी मागितली. पण या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राला काय नाव द्यायचं, तिथं पाकिस्तान नाव नव्हतं सुचवलं, पण त्याला सगळ्यात महत्वाचं अलाहाबादचा ठराव म्हणून त्याला ओळखलं जातं. पण 1933 मध्ये चौधरी रहमत अली नावाचे व्यक्ती होते, आणि या चौधरी रहमत अली नावाच्या व्यक्तीनं 4 पानाचं पुस्तक लिहिलं होतं, नाव ऑर नेवर. आणि नाव ऑर नेवर या पुस्तकामध्ये सगळ्यात महत्वाचं, त्यांनी पाकिस्तानचा नकाशाही छापला होता, आणि पाकिस्तान या शब्दाचा उल्लेख सुद्धा केला होता. पी फॉर पंजाब, ए फॉर अफगानिया, के फॉर काश्मीर, एस फॉर सिंध, आणि TN फॉर बलुचिस्तान. तर अशा पद्धतीनं तो शब्द प्रयोग नाव ऑर नेवर या पुस्तकामध्ये 4 पानाच्या चौधरी रहमत अलींनी मांडलेला. म्हणजे जे स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र होईल ना, तर त्याला पाकिस्तान नाव सुचवणारे कोण होते असा प्रश्न आला, तर चौधरी रहमत अली हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. आणि टू नेशन थिअरी कोणी मांडली, तर त्या प्रश्नाचं उत्तर जातं जिनांकडे. ठीक आहे. त्यामुळे हा सगळा प्रवास लक्षात असू द्या, जे की तुम्हाला विचारतील. मी प्रथम राष्ट्रवादी आहे, मी नंतर पण राष्ट्रवादी आहे, मी शेवटी पण राष्ट्रवादीच असेल, असं त्यांचं वाक्य होतं. पण जिना खोटं बोलताना दिसतात, लक्षात ठेवा. कारण त्यांचा प्रवास राष्ट्रवादाकडून जातीयवादाकडे राहिला. 1940 पासून तर जिना पूर्णपणे जातीयवादी राहील, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे हे सगळं त्यांच्याबद्दल आपल्याला मॅच होताना दिसतं. त्यानंतर प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था अस्तित्वात आल्या? हाच क्वेश्चन आता 2025च्या गट बल आला होता. हा आयोगाचा PYQ खूप वेळा राहिलाय. म्हणजे प्रश्न प्रार्थना समाजाबद्दल आहे, आणि मग प्रार्थना समाज म्हणलं की लक्षात ठेवा सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. आपण पहिला पण प्रश्न सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवरचाच पाहिला होता, आणि हा पण प्रश्न सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवरचा आहे. म्हणजे याचा अर्थ 2 प्रश्न सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवर गट कला 2024ला होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. सोशल सर्व्हिस लीग ही संस्था नामजोशींच्या, लक्षात ठेवा, जी कामगारांचं काम करण्यासाठी त्यांनी 1911ला या संस्थेची स्थापना केली. तर नामजोशी यांच्यासोबत गोपाळ देवधर नावाचे व्यक्ती होते, आणि नरेंद्र द्रविड नावाचे व्यक्ती होते. ह्या 2 लोकांनी ती संघटना स्थापन करायला मदत केली. आता लक्षात ठेवा, पुढचा प्रश्न हाच असू शकतो, कोणता? सोशल सर्व्हिस लीग मध्ये खालीलपैकी कोणकोणते सदस्य होते, किंवा खालीलपैकी कोणता सदस्य हा सोशल सर्व्हिस लीग मध्ये नव्हता? तर सगळ्यात महत्वाचं कोण होते पहिलं माहिती पाहिजे. जर नव्हता शोधायचा असेल तर आयोग निगेटिव्ह विचारतं. तर नामजोशी होते, देवधर होते, आणि द्रविड होते. आणि नामजोशी यांचं किरण नावाचं वर्तमानपत्र होतं, ज्या वर्तमानपत्रामधून त्यांनी कामगारांचे प्रश्न मांडले होते, लक्षात ठेवा. किरण नावाचं वर्तमानपत्र महत्वाचा आहे, प्रश्न आलेला. सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था 12 जून 1905ला पुण्यामध्ये स्थापन झाली होती. आणि पुण्यामध्ये स्थापन झालेली ही संस्था महत्वाची आहे, जे की गोपाळकृष्ण गोखले यांच्या पुढाकारातून ती संस्था आली होती. गोपाळकृष्ण गोखले यांचे 2 न्यूजपेपर होते, एक होता हितवाद नावाचा, आणि दुसरा होता नेशन नावाचा. त्यामुळे हितवाद आणि नेशन हे 2 न्यूजपेपर कोणाचे आहेत? गोपाळकृष्ण गोखले, लक्षात ठेवा. आर्य समाज दयानंद सरस्वती यांचा प्रार्थना समाजासोबत संबंध येत नाही,
पण आर्य समाज सुद्धा महत्वाचा, ज्याला या वर्षी 1875 150 वर्ष पूर्ण होतात. आर्य समाजाचा संबंध महाराष्ट्रासोबत आहे, त्यांच्यावर क्वेश्चन विचारतील, पण तो प्रार्थना समाजाचा भाग नाही. डिप्रेस क्लासेस मिशन 1906 ला मुंबईमध्ये स्थापना, महर्षी वीरा शिंदे त्याचे संस्थापक होते, लक्षात ठेवा. त्यामुळे डिप्रेस क्लासेस मिशन पण महत्वाचं आहे. त्यामुळे अ ब ड ह्या या प्रश्नाचं काय उत्तर आहे, जे की तुम्हाला 3 नंबर मध्ये दिसेल. फक्त क येणार नाही, कारण आर्य समाज हा पूर्णपणे वेगळा आहे. आणि मग अ ब ड हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. काल पण प्रश्न होता. त्यानंतर प्रार्थना समाजाचा अनाथ आश्रम कुठल्या ठिकाणी होतं, पंढरपूर. तो आयोगानं काल नाशिक दिलं होतं, पण पंढरपूरला होतं, त्यामुळे हे लक्षात असू द्या, लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकी मग प्रार्थना समाजाबद्दलची सगळी माहिती बघा. आता 3 समाज महत्वाचे करा. प्रार्थना समाज करा, सोबत आर्य समाज करा आणि सोबत सत्यशोधक समाज करा. ज्यांचा महाराष्ट्रासोबत संबंध आहे का त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. आणि प्रार्थना समाजाबद्दलचं पण एक वाक्य लक्षात असू द्या. राज्यसेवा 2025 ला प्रश्न होता. अस्पृश्यांनी आणलेले पाव मुस्लिमांनी अस्पृश्यांनी आणलेले पाणी मुस्लिमांनी बनवलेलं पाव हे मी खाणार आणि वरून जातीभेद मानणार नाही, ही शपथ कुठल्या सभेची सदस्य होताना घ्यावी लागत असत. तर आता खरं तर त्याचं उत्तर परमहंस सभा आहे, लक्षात ठेवा. कारण परमहंस सभेमध्ये अशी शपथ होती, पण परमहंस सभेमधूनच पुढे सदस्य कुठं आले होते, प्रार्थना समाजामध्ये आले होते, म्हणून ती शपथ प्रार्थना समाजाच्या आयोगाने दिली. सेकंड आन्सर कीनं पण तीच ठेवली. जर परत कधी तशी शपथ विचारली तर प्रार्थना समाज त्याचं उत्तर लिहून या, ते उत्तर बरोबर असेल, कारण आयोगाने राज्यसेवेला तेच उत्तर ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा. तर प्रार्थना समाज, आर्य समाज आणि सत्यशोधक समाज डिटेलमध्ये करा. ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात ते 3 समाज महत्वाचे आहेत. आणि त्यानंतर मानव धर्म सभा, त्यानंतर ज्ञान प्रसारक सभा आणि त्यानंतर परमहंस सभा यांचा पण महाराष्ट्रासोबत संबंध आहे. त्यामुळे महाराष्ट्राशी संबंधित असलेल्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी हा आयोगाचा भाग असतो, जिथं आयोग आपल्याला काय विचारतं, क्वेश्चन. ठीक आहे ना. हा क्वेश्चन तर किती वेळा रिपीट झाला, हे कंटिन्यू रिपीट होतो क्वेश्चन, लक्षात ठेवा. त्यामुळे हे सगळं करून जाणं आपलं काम आहे, परीक्षेला एखादा क्वेश्चन बनतो. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आपले हे 10 प्रश्न होते आणि या 10 प्रश्नाच्या माध्यमातून 2024चा आपला हा पेपर इथं कव्हर होतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थित पेपर बघा, त्याचं विश्लेषण व्यवस्थित लिहा. येणाऱ्या काळामध्ये परीक्षेला त्या गोष्टी तुम्हाला टॉपिकनुसार केलेल्या विश्लेषणाचा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तिथं काय होईल, उपयोग होईल, लक्षात ठेवा. ठीक आहे. भेटूया लवकरच पुढचा पेपर घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.